सामान्य रुग्णालय रोडवरील सिमेंट कॉन्क्रीट नाली बांधकाम निकृष्ट, अभियंता कंत्राटदार संगनमताचा आरोप, नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांची अचानक पाहणी. प्रभाग 17 मधील 7 कोटींच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह, नियम धाब्यावर, साहित्याचा अल्प वापर, नागरिकांना त्रास, चौकशी व कारवाईची मागणी. सौ मधुरा मदनकर नगराध्यक्ष भंडारा यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रभाग क्रमांक 17 मधील सामान्य रुग्णालय रोड परिसरात सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट नाली व रस्ता बांधकामाची अचानक पाहणी केली असता कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा करण्यात आला. नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने नगराध्यक्ष स्वतः कामाच्या ठिकाणी पोहोचले असता कुठल्याही तांत्रिक नियमांचे पालन न करता साहित्याचा अत्यल्प वापर करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला. शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना नव्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवत असले तरी काही भ्रष्ट अभियंते आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मधील सामान्य रुग्णालय रोडचे काम हे त्याचे उदाहरण असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नगराध्यक्षांनी पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जा, लेबलिंग, खोदकाम, तांत्रिक निकष, साहित्य वापर आणि कामाच्या मोजमापाबाबत प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित काम तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. इथे जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर नालीचं बांधकाम सुरू आहे. जेव्हा माझ्यापर्यंत लोकांची, इथल्या नागरिकांची आणि नगरसेवकांची कंप्लेंट आली की इथे नालीचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, तर मी इथे पाहणी करण्याकरता आली. तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की इथे अंदाजपत्रकानुसार काम चालू नाही आहे आणि याची विचारपूस केली असता नगर परिषदच्या इंजिनियरसुद्धा त्यांना विचारले असता त्यांनी पण मला उत्तर दिलं की मला माहीत नाही या कामाबद्दल. तसंच PMCला सुद्धा विचारलं असता त्यांनी सुद्धा मला या कामाबद्दल माहिती नाही असं उत्तर दिलं. आणि मी पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे अतिशय इथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी त्वरित आदेश दिला की हे काम बिलकुल थांबवण्यात यावं आणि जे अंदाजपत्रकानुसार आहे त्यानुसार हे काम झालं पाहिजे. याआधी जर अशा पद्धतीचे काम झाले ते त्यांनी पाहून घ्यावे, पण माझ्या काळात जर असे काम होत असेल तर मी अशा प्रकारचा भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही आणि तात्काळ ते काम थांबवण्याचे मी आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. सामान्य रुग्णालय रोडवरील रस्ता व नाली काम गेले अनेक दिवस अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी घरांच्या पातळीपेक्षा 2 ते 3 फूट उंचीवर रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून योग्य लेवलिंग न करता व खोदकामाशिवाय काम सुरू असल्याने भविष्यात पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये नव्याने वसाहती निर्माण झाल्यानंतर रस्ते व नाल्यांची आवश्यकता वाढली असताना नगर परिषदेकडून योग्य नियोजनाऐवजी घाईघाईने कामे केल्याचा आरोप होतोय. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी कुठलेही नियम न पाळता रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी काम सुरू केल्यानेही नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत बजाज शोरूम पासून सामान्य रुग्णालय मार्गे BTP मार्केट परिसरातील बावनकर यांच्या घरापर्यंत सुमारे 7 कोटी रुपयांच्या अंदाजित निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधकामास नगर परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे हे काम संबंधित कंत्राटदार संस्थेला देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शहरात अशी चर्चा असल्याचा दावा करण्यात येतोय की नगर परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नागरी सुविधा योजना, नगरोत्थान यांसारख्या अनेक विकास कामांचे कंत्राट वारंवार एका संस्थेकडे जात असल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. तांत्रिक मार्गदर्शन, संनियंत्रण व देखरेखीची जबाबदारी मंगेश लाडे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच करारनामा आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने असला तरी प्रत्यक्ष काम टक्केवारी पद्धतीने दुसऱ्या कंत्राटदारामार्फत होत असल्याचाही आरोप करण्यात आला. अभियंता कंत्राटदार संगनमतामुळे साहित्याचा अल्प वापर करून नाली बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाल्याचा आरोप करत या संपूर्ण कामाची गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी भगवान बावनकर यांनी केली असून चौकशी झाल्यास सत्य समोर येईल असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत आर्यन बजाज ते बावनकर यांच्यापर्यंत रस्ता व नालीचे कामे प्रस्तावित होते.
त्यानुसार RM बजाज टू हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचं काम झालेलं आहे. पण तो रस्त्याच्या मधोमधामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 मीटरची जवळपास गॅप सोडलेली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले बनलेल्या आजपर्यंत बनलेले नाही. परंतु बावनकर चे घरापासून तर हॉस्पिटलपर्यंत नव्यानं नालीचे काम सुरू करण्याचं जेव्हा मानस नगरपालिकेला दिसला त्यावेळेस नगराध्यक्षाला मी त्या संबंधाने एक तक्रार दिलेली होती. त्यांना सांगितलं होतं की जे ऑलरेडी रस्त्याचं काम झालेलं आहे त्याच्या बाजूला जे उर्वरित नाली आहेत ती अगोदर कंप्लीट करा, त्याच्यानंतर नवीन कामाची सुरुवात केली. परंतु काल परवामध्ये रविवारच्या दिवशी सायंकाळी असं लक्षात आलं की इथे एक नालीचं काम खोदकाम करून नालीचं काम सुरू करण्यात आलं. पाणी केले असता असे आढळून आलं की इस्टिमेटच्या तरतुदीनुसार कुठेही काही तिथं केलेलं नव्हतं. नियमानुसार तरतुदीनुसार बॉटम लेवलला 6 इंची ATM टाकणं गरजेचं होतं. त्याच्यावर 4 इंची PCC हवा होता. त्याच्यावर 6 इंची RCC टाकून किमान 6 इंची अंतरावर स्टील बांधण्याची गरज होती, परंतु कुठेही काही दिसले नाही. ही बाब मी मान्य नगराध्यक्षाच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर काल नगराध्यक्षांनी स्वतः परस्पर माझ्या विनंतीला मान दिला व स्वतः येऊन स्पॉटवर पाहणी करून आज नगराध्यक्षांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहे आणि हे सांगितलं आहे की अशा पद्धतीने कुठेही भ्रष्टाचार शहरामध्ये होत असेल तर माझ्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार मी कुठे होऊ देणार नाही, आता खपवणार नाही. नगरपालिकेला आम्ही लोकांच्या भरोशावर निवडून आलेलो आहे आणि जनतेच्या सोबत आम्ही प्रामाणिकतेने काम करू असं त्यांचा मानस आहे. आज त्यांनी केलेल्या प्रयत्नाने सिद्ध होत आहे. संबंधित काम कुठली एजन्सी ही आर्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा यांना हे काम कामाची वर्क ऑर्डर त्यांच्या नावाने आहे आणि ह्या कामावर साईडवर दुसराच कोणी ग्रस्त उभा राहतो, त्याला विचार नाही केला असता त्यासोबत कोणता ॲग्रीमेंट त्यांनी केलेलं नाही असं दिसून येते. आणि ना लेवल ना काही ना विचार. इंजिनियरला विचारलं होतं, इंजिनियर सांगतो की मला माहीत नाही. PMCला सांगितलं, तो म्हणतो आमच्याकडून लेवल घेतलेलं नाही. म्हणजे कोण कोणाच्या मर्जीनं काम करत आहे हे आजपर्यंत इथं कळून नाही आलं आहे. नगराध्यक्ष सर्व बाबीवर विचार करतील आणि येणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालतील ही माझी त्यांना विनंती आहे. आणि त्या विनंतीला मान देऊन आज ते इथं उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी मुख्याधिकाऱ्याला आणि बांधकाम इंजिनियर यांना सुद्धा आदेशित केलेले आहे की जोपर्यंत पुराणा रस्त्याच्या बाजूची असलेली नाली होत नाही तोपर्यंत नवीन कामाला हात लावू नये.